नमस्कार. ILPL मध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जुन्या काळातली मंडळी भेटली, ज्येष्ठ नागरिक वगैरे, तर खूप एक छानपैकी त्यांच्या सहवासामध्ये एक मैफल रंगते. तेव्हा खूप काही त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी ऐकायला मिळतात. माझ्याकडे आलेले माझे सासरे नारायण हरिभाऊ देशपांडे हेही असेच जुन्या काळातले. आज 93 वय आहे. पुण्याला बराच काळ जन्मही त्यांच्या पुण्यातला आणि बऱ्याच काळ पुण्यामध्ये ते होते. नंतर मध्यंतरी नाशिकमध्ये त्यांचं वास्तव्य बराच काळ होतं. अनेकांना ते माहितीही असतील. तर ते आता माझ्याकडे आले. तर 2-3 दिवस आम्ही छानपैकी गप्पा मारत असताना मी म्हटलं तुमच्याकडच्या इतक्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्या ILPLच्या प्रेक्षकांनाही आपण सांगाव्यात. तर मी आज त्यांना या ठिकाणी निमंत्रित करतोय आणि आपण त्यांच्याशी आज बोलूया. श्री नारायणराव देशपांडे यांचं मी ILPL मध्ये स्वागत करतो. नारायणराव, आपण ILPL मध्ये आलात, खूप आनंद वाटला. आज 93 वय आहे, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ भरपूर खजिना आहे आठवणींचा, आणि हा आठवणींचा खजिना घेऊन ते आज आपल्या पुढे आलेले आहेत. मी त्यांना सावरकर आणि इतर काही आठवणी सांगण्याची विनंती करतोय, कारण त्यांनी सावरकर ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यामुळे असं वाटतं की खूप मनातली उत्सुकता जागी झालेली आहे. म्हणून मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी त्या संदर्भातले आपले विचार, आठवणी या आम्हाला सांगाव्या. मी लहानपणी पुण्यात राहत असे. त्यावेळेला म्हणजे 42 साली गांधीजी पुण्यामध्ये स्थानबद्ध होते. तसेच आंबेडकरांची भाषणं मी ऐकली, सावरकरांची भाषणं ऐकली. अरे वा. आणखी सावरकरांचे विचार भारतीयाने आत्मसात केले नाहीत. याचं कारण आपल्याकडे भयंकर जातीवाद आहे. ब्राह्मण म्हणला म्हणजे तो त्याज्य आहे, अशी काहीतरी समजूत आहे. पण सावरकरांचे विचार काय होते ते तुम्हाला सांगतो. सावरकर म्हणत होते की तुम्ही सैन्यात शिरा, आणि याबद्दल त्याच्याबद्दल चांगलं बोलण्याऐवजी त्याच्या विरोधकांनी असा प्रचार केला की सावरकर हे ब्रिटिशांचे हस्तक आहे. पण सावरकरांचा हेतू असा होता की आपली माणसं सैन्यात शिरल्याशिवाय त्यांना सैनिकी शिक्षण मिळणार नाही, युद्धाचा अनुभव मिळणार नाही. आणि त्यावेळेला महायुद्ध सुरू झालं होतं. 1939 साली महायुद्धाला सुरुवात झाली आणि 42 साली सावरकर असा बसले. त्यामुळे त्याच्याबद्दल चांगलं बोलण्याऐवजी लोक म्हणत होते ब्रिटिशांचे हस्तक आहेत. ब्रिटिशांचे हस्तक नव्हते. आपले लोक सैन्यात शिरल्यामुळे ते त्यांचं बरेचसे सैन्य आझाद हिंद सेनेला मिळाले. बऱ्याचशा सैन्यांनी आफ्रिकेत आणि जगभर प्रवास करून पराक्रम केलेले. मराठा ट्रुप्सनी आफ्रिकेत प्रचंड पराक्रम करून जर्मनांना हरवलेलं आहे. अशा दृष्टीने त्यांचा फायदा झाला आणि त्यांच्या अनुभवाचाही फायदा पुढे आपल्याला झाला. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काश्मीरवर पाकिस्तानने हल्ले केले. त्यावेळेला जर आपल्याजवळ सैन्य नसतं तर आपण काय केलं असतं? बरोबर आहे. आणि आपण ते काश्मीरचं रक्षण करू शकलो याचं कारण आपल्याजवळ सैन्य होतं. रणावेनं स्वातंत्र्य कोणा मिळाले, बरोबर आहे. हा महत्वाचा संदेश सावरकरांनी दिलेला आहे. म्हणजे मोठ्या दूरदृष्टीने ते भारतीय भवितव्याकडे, भविष्याकडे किंवा राजकारणाकडे बघत होते. आणि दुसरी त्यांची बुद्धिमत्तेची गोड म्हणजे अशी की सावरकर म्हणत होते पोथ्या पुराणं न वाचता तुम्ही विज्ञानाची काळ धरा. आणि यामुळे हिंदू लोक धर्म आणि उत्सवाचे इतके वेडे आहेत की त्यांना आपला देश सतत पारतंत्र्यात राहिलेला आहे. तुम्ही उत्सव करता, देवळं बांधता आणि देवाचे गुण मात्र आत्मसात करत नाही. रामाने आपल्या सावत्र भावांवर प्रेम केलं, दुर्जनांचा नाश केला, समाजाला समृद्ध केलं. हे गुण आपण अंगी मांडण्याऐवजी आपल्यामध्ये जातीवाद प्रचंड आहे. हा जातीवाद आपल्याला सतत नडतो.
आजच्या निवडणुकांमध्ये तो दिसतो. म्हणजे बरोबर. आजच्या निवडणुकांमध्ये सावरकर ब्राह्मण आहेत आणि काही मराठी पुढारी अगदी स्पष्ट म्हणतात की त्यानंतर मागास जातीचे पुढाऱ्यांनी वाटतं की ब्राह्मणांमुळे नुकसान झालं. असं काही झालेलं नाही. तसंच आंबेडकरांचे म्हणणं लोकांनी अजून नीट ऐकलेलं नाही, घटना नीट वाचलेलीच नाही. जर आंबेडकरांनी घटना दुरुस्ती करता यावी, कारण नेहमी परिस्थिती कायम राहत नाही. घटना ज्या वेळेला लिहिली ती परिस्थिती आणि नंतरची येणारी परिस्थिती यात फरक असतो. काँग्रेसने 75च्या वर घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत, पण मोदींनी एकही घटना दुरुस्ती केली नाही. फक्त विकासाची साथ केली, रस्ते केले, शिक्षणाकडे केलं, सैन्य केलं, बाहेरचे उद्योग, बाहेरून आपण शस्त्र वगैरे सैनिक सामान घेत होतो त्याच्याऐवजी भारतात उत्पादन सुरू केलं आणि चलन वाचवलं. त्यांनी मेट्रो सारख्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा प्रसार सुरू केला. प्रश्न एवढाच होता त्याच्या मागे, तर आपण कोट्यावधी रुपये पेट्रोलसाठी परकीय चलनामध्ये घालून टाकतो आणि त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान केवढं होतं ते केवढं वाचणार आहे. सावरकरांनी जो विज्ञान दृष्टिकोन निर्माण केलेला आहे, आपल्याला दिलेला आहे, त्याचा उपयोग आता पुढच्या पिढीने करायला पाहिजे. तुम्ही सावरकर ऐकलेले, पाहिलेले, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणखीन काही सांगा. व्यक्तिमत्वाची मी त्यांच्या विचाराबद्दल बोलतो. बोला. विचार त्यांचे असे होते की रामाचे गुण घ्या, कृष्णाचे गुण घ्या. कृष्णाने म्हटले मा मनुस्मर युद्धमच, पण गेल्या कित्येक वर्षात, हजारो वर्षात हिंदूंनी युद्ध केलं नाही. त्यामुळे परके लोक येऊन आपल्यावरती राज्य करतात. 900 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. 900 वर्षानंतर तरी मोदी सरकार विज्ञानवादी, प्रगती करा, विकास करा, विकास का साथ सबका साथ हा मंत्र विचारात न घेता इतरांनी जे खोटे प्रचार केले की मोदी आंबेडकरांची घटना बदलणार आहे, असा कधीही मोदींनी म्हटलेलं नाही आपल्या वाचनात. पण केवळ मोदीच्या विरुद्ध समाजाचं मत परिवर्तन करण्यासाठी हल्लीच्या पुढाऱ्यांनी अशी वक्तव्य केलेली आहेत. सावरकर यांचं जे विज्ञान निष्ठता ते आपण सांगितली, पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये सावरकरांनी सुभाषबाबू किंवा इतर सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या गाठीभेटी होत होत्या, तेव्हा सावरकरांचा पंडित नेहरू, सुभाषबाबू यांच्यापेक्षाही काहीतरी वेगळा दृष्टिकोन होता. दुसरं असं सावरकर मुत्सद्दी होते. ज्या वेळेला स्वराज्य मिळालं त्यावेळेला तिबेट आपल्या ताब्यात होतं. बर. सावरकरांनी पत्र लिहून कळवलं होतं की तिबेट स्वतंत्र राष्ट्र करा आणि तसा युनोला अर्ज करून त्याला या स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. पण त्याच्याऐवजी नेहरूंनी जी चूक केली की तिबेट चीनला दिलं आणि त्याच्यामुळे आज चीनचा धोका कायम आपल्या डोक्यावर आहे. म्हणजे त्यामुळे आपल्या भारताची जी झोपडी झालेली आहे ती झाली नसती त्यांनी जर सावरकरांचं ऐकलं असतं तर. आणि ती सावरकरांची धोरणं केलेली नाही, तसेच आंबेडकरांची धोरणं राबवलेली नाहीये. आंबेडकरांसारखा माणूस इतका असताना काँग्रेसवाल्यांनी त्याला निवडणुकीत पराभूत केलं. यावरच सर्व समाजाची आणि काँग्रेसची काय बुद्धी आहे की फक्त आपलंच राज्य चालवं, पण काँग्रेसने राज्यामध्ये प्रगतीचा वेग ठेवला नाही. जर्मन आणि जपानमध्ये युद्ध समाप्ती झाल्यानंतर बोडक्या बाया म्हणजे विधवा स्त्रिया, म्हातारी माणसं आणि लहान मुलं फक्त होती. पण त्या देशांनी 10 वर्षामध्ये पुन्हा उसळी घेऊन केवढी प्रगती केली आणि आपल्याकडे एवढी 150 कोटी लोकसंख्या असताना आपली प्रगती झपाट्याने होत नव्हती आणि गेल्या 10 वर्षात होत होती, त्याला आता खीळ पडलेली. सावरकरांनी वाङ्मयाच्या दृष्टिकोनातूनही खूप काम केलेलं आहे किंवा त्यांनी नवीन शब्द देणं, मराठी भाषा शुद्धीकरण या संदर्भातही मोठं काम केलेलं आहे. याखेरीज सामाजिक सुधारणांमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. 1939 साली
किर्लोस्कर मासिकाने सावरकरांवरची लेखमाला लिहिली होती. त्यात त्यांनी बरेचसे लेख लिहिलेले. त्याचा अभ्यास कोणी केला नाही. सावरकरांच्या वाङ्मय कोणी वाचलेलं नाहीये. आणि आज 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 विधी अशी आहे की लोक शाहू, आंबेडकर, फुलेंची नावं घेतात, पण त्यांचे विचार कोणीही आत्मसात केलेले नाही. फक्त मतं मिळवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी त्यांची नावं घ्यायची आणि त्या जमातीची मतं मिळवायची, एवढंच ध्येय. नव्या पिढीला आपण सावरकरांकडे कसं बघावं किंवा त्यांच्यापर्यंत सावरकर जाण्यासाठी काही नव्या पिढीने सगळं वाङ्मय वाचावे. सावरकरांनी आयर्लंडच्या इतिहासावरची पुस्तकं लिहिली, डी व्हॅलेरवरची पुस्तकं लिहिली, जोसेफ मॅझिनीवरती लिहिली. म्हणजे आपल्या देशामध्ये प्रगती करताना परदेशातल्या व्यक्तिमत्वांचाही विचार केलेला आहे. तसाच आजच्या जगामध्ये जगाला विसरून चालणार नाही, हे सावरकरांनी मान्य केलं होतं, आत्मसात केलं होतं. पण त्यांना हे मिळाले नाही. आता सावरकर प्रत्यक्ष पाहिले, तुम्ही ऐकले, त्याच्याबद्दल 1-2 मिनिटात तुम्ही काही सांगा ना. नाही, सावरकरांची वाणी खणखणीत होती आणि ते त्यांच्या भाषणात कधीही कंटाळा येत नव्हतं. उलट त्यांच्या भाषण ऐकल्यानंतर लोकांमध्ये स्फूर्ती जागत होती. अरे वा. तर सावरकर चित्रपट आपण पाहिलेलाच असेल, फडक्यांचा किंवा आत्ताचा सुद्धा. आता प्रत्यक्ष सावरकरांनी माफी मागितली याबद्दलचा जो गवगवा किंवा गैरसमज होता किंवा काहींनी पसरवलं होतं, तर प्रत्यक्ष या विचारावरती सावरकरांचं हे ठोस व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटतं? हे खरं आहे, त्यांनी माफी वगैरे मागितली नाही आणि विरुद्ध पार्टीचे लोक तसा प्रचार करतात. आपण घटकावर धरलं, त्यांनी माफी मागितली, पण ती काही चूक नाही. कारण दुसऱ्या महायुद्धात आणि पहिल्या युद्धात ब्रिटिश लोक हल्ले करत असत, पण हल्ला समोरचं शत्रू जास्ती बलवान नाही असं वाटलं तर माघार घेत असत. युद्धामध्ये त्याला सक्सेसफुल रिट्रीट असा शब्द आहे. युद्धाच्या नीतीमध्ये माघार घेणं, पुढे घेणं हे शिवाजी महाराजांनी तत्व गनिमी कावा म्हणता येईल. हो, गनिमी कावा आहे. ही युद्ध रणनीती आहे आणि यात कमीपणा वाटायचं काही कारण नाहीये. तर मित्रांनो, प्रत्यक्ष सावरकर पाहिलेले, ऐकलेले नारायणराव देशपांडे, गांधीजी पाहिले, आंबेडकर, सावरकर, पंडित नेहरू. सावरकर ब्रिटिश आले म्हणत होते लोक, पण त्याच्यापेक्षा नेहरू जास्त ब्रिटिश आलेले होते. हे तुम्ही त्यांचे माउंट बॅटन बरोबरचे फोटो पाहिल्यावर कळेल तुम्हाला. तर मित्रांनो, अनेक आठवणी त्यांच्या जवळ आहेत आणि तशा आठवतील वयोमानाप्रमाणे ते आपल्याजवळ बोलणार आहेत. आणि आजही त्यांनी काही गोष्टी आपल्यापुढे सांगितल्या. मला फार बरं वाटलं की याही वयात त्यांची स्मरणशक्ती अतिशय उत्तम आहे आणि विचारांना एक चांगली दिशा आहे. ते आज ऐलपैलमध्ये आले, याबद्दल मी अतिशय आनंद व्यक्त करतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना आपण पुढे मागे कधीतरी भेटणारच आहोत. त्यांच्या आठवणी आपण समजून घेणार आहोत, ऐकणार आहोत. आज या ठिकाणीच थांबतो. नारायणराव देशपांडे यांचे मी आभार मानतो. आणि आपण हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.